बॉल संघर्ष प्रतिष्ठान चषकाच्या 7व्या पर्वाचा आणि पहिल्याच बॉलवर मोठ्या फटक्याची अपेक्षा पण शून्यावर गोल्डन डकवर फलंदाज हरेन होत्यात बाद. आकाशने पकडलाय जेल आणि संदीपच्या खात्यात विकेट. दिल धड़काए और सीटी बजाए. सचिनने तो झेल टिपलेला आहे आणि सचिनने खूप चांगलं समर्थन गोलंदाज संदीपला दिलं आणि पहिल्याच बॉलवर हरेनचा विकेट मिळवलेला आहे. मैदानावर खेळत असताना पूर्ण वर्षभर या मैदानाचा अनुभव असताना पहिल्याच बॉलवर बाद झालेले फलंदाज हरेन बाद झालेले आहेत आणि हरेनच्या जागेवर नवीन फलंदाज पोहोचत आहेत. प्रमोद पोहोचत आहेत स्ट्रायकर्स एंडला. सुरुवात थोडीशी अडखत संघर्ष प्रतिष्ठान या संघाची झालेली आहे पण अजूनही धुरंधर आहेत फलंदाजीचे जे तुम्हाला थोड्याच वेळात या डावामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पण आता कागदोपत्री ती नावं अधोरेखित करून नाही चालणार तर मैदानाच्या आतमध्ये ठोक खेळ द्यावा लागणार आणि त्यासाठी प्रमोद स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळते. संदीपच्या खात्यात पहिल्याच बॉलवर विकेट आले. नेक्स्ट बॉल दुसरा या षटकातला स्टेप आउट झाले ऑन द राईज खेळले आणखीन एक विकेट मिळण्याची शक्यता संदीपला आणि मिळते. प्रितेशने तो टिपलाय जेल आणि प्रमोदचा खेळ शून्यावर संपला. आल्या पावली परत विकेट डाऊन. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे. गरज तर प्रत्येकाला धावा बनवण्याची आहेच पण धावा बनवताना स्वतःचा विकेट जाईल याची देखील थोडीशी आपण विचार करायला हवा की विकेट जाऊन जर मग धावा बनत नसतील मग तर कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दोन फलंदाज लगातार बाद झाले. ब्रेस कंप्लीट केले गोलंदाज संदीपने ऑन अ हॅट्रिक. वॉट अ स्टार्ट ऑफ दिस डे. या सकाळच्या सत्रामध्ये संदीपचाच दबदबा या मैदानावर राहिलेला पण आता स्ट्रायकर एंडला अनुभवी फलंदाज श्रीकांत तुम्हाला स्ट्रायला मिळतील. हॅट्रिक बॉल ते फेस करतील. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट संदीप यांनी मिळवलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर गोलंदाजाची पाहायला मिळाले. कटर्स आहेत संदीपकडे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय. फ्लाईट दिली होती या बॉलला आणि जास्त वेग नाही आहे पण नियंत्रण खूप चांगलं आहे गोलंदाज संदीपचं. या षटकावर आत्तापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत. एकही धाव खर्च नाही केली. 2 विकेट्स मिळवल्यात. नेक्स्ट बॉल संदीपचा श्रीकांत यांच्यासाठी. स्टेप आउट झाले. कट केल्या बॉलला आता पहिली धाव नोंदवली जाईल स्कोर शीटवर. बॉल बॅकवर्ड पॉईंटला अडवला जातो आणि आता संघर्ष प्रतिष्ठान या संघाच्या धावफलकाची होते सुरुवात. 4थ्या बॉलवर पहिली धाव नोंदवली जाते आणि आता स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत ते म्हणजेच दीपक शेलटकर. दीपक शेलटकर स्ट्रायकर साईडला आणि श्रीकांत यादव यांनी खातं खोललेलं आहे संघाचं आणि स्वतःचं. 4थ्या बॉलवर पहिली धाव नोंदवली गेली. नेक्स्ट बॉल संदीप यावेळी शफल झाले. क्रिस बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले. बॉलला खेळले स्क्वेअर लेगला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिळते फक्त एकच धाव. पूर्णपणे आतापर्यंत हे षटक नियंत्रणात ठेवलेलं आहे गोलंदाज संदीपने. 2 धावा 2 फलंदाज बाद. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा तितकासा उचलता नाही आला संघर्ष प्रतिष्ठान या संघाला पण शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या षटकातला. पाहूया शेवटच्या बॉलवर श्रीकांत यादव यांचा अप्रोच नेमका काय राहतोय. अटॅकिंग बॅटिंग साठी श्रीकांत यांना ओळखलं जातं पण श्रीकांत यांचा झेल सुटलेला आहे डीप मिड विकेटला. संजू यांनी तो झेल सोडला आणि आणखीन एक विकेट संदीपला मिळू शकली असती पण संदीप ती मिळवू नाही शकले. श्रीकांत यांना मिळाले संधी. 4 धावा पहिल्या षटकानंतर. 2 फलंदाज बाद. 4 धावा संघर्ष प्रतिष्ठान. चला बोथ एंड खेळणार आहोत आपण. लवकरात लवकर ऍडजस्टमेंट करून घ्या फिल्डिंग टीम. चला बोथ एंड खेळणार आहोत. लवकरात लवकर ऍडजस्टमेंट करून घ्या फास्ट. 3 ओव्हर नंतर करणार. ओके व्हेरी गुड. चला 3 ओव्हर एका बाजूनं आणि 2 ओव्हर दुसऱ्या बाजूनं. चांगला कॉन्सेप्ट आहे. चला म्हणजे 3 ओव्हर आपण त्याच एंडने खेळणार आहोत आणि त्यानंतर 4थं आणि 5वी ओव्हर जी आहे ती ऑपोजिट एंडला म्हणजे वेळ वाचेल आपला. चला न्यू स्टार आणि अर्जुन अजय आडे ना. अजय आडे आणि न्यू स्टार कॅप्टन टॉससाठी रेडी राहा इनिंग ब्रेकमध्ये.
कॅप्टन अजय आडे आणि न्यू स्टार. येस, कोण नाही आलंय? हा, आयबा 11. हा, नितीन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. सेकंड ओव्हर पहिलं षटक संदीपचं योग्य राहिलेलं आहे. म्हणजे जी अपेक्षा होती रिपब्लिकच्या कॅप्टनला ती अपेक्षा पूर्ण केली आणि त्यांनी सांगून देखील दिलं की आमची बॉलिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक पहिल्या षटकावर संदीपच्या वतीने पाहायला मिळालं. जवळपास 3 फलंदाज त्याने बाद केलेच होते, पण श्रीकांत यांचा झेल सुटला डीप मिड विकेटला, नाहीतर मग 3 विकेट्स घेणारे गोलंदाज ते ठरवू शकले असते. पण असो, चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाली. त्यांनी खर्च केले 4 धावा आणि मिळवल्यात 2 विकेट्स. आता पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट तैनात आहेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर नितीन वाघेला. कट केले बॉलला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षणाचा अंदाज चुकला. बॉल डीप मध्ये पोहोचतोय. आउटफील्ड थोडी स्लो आहे, त्याचमुळे फायदा तर तितका फलंदाजांना नाही उचलता येणार, पण चांगला अप्रोच दोघांचा राहिलाय, चांगलं एंटिसिपेशन दोघांचं राहिलंय, चांगलं कॉलिंग कॉम्बिनेशन आणि एकूण 3 धावा त्यांनी पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या 7. 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. व्हेरीफाय अँड देन मूव्ह, तेच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज कुठल्या झोनमध्ये बॉल पिच करतोय, बॉल किती बाउन्स घेतोय आणि त्यानंतर तो कट शॉट फलंदाजाचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चुकलं आणि त्या चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा फलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने उचलला. क्रॉस बॅटेड पुल केले. ताकद आहे श्रीकांत यांच्याकडे, तितकं एलिव्हेशन नव्हतं, पण आत्ता संजू यांनी चांगला बॉल कलेक्ट केलेला आहे. थ्रो थोडासा चुकला आणि बघा चुकलेल्या थ्रोमुळे आता ओव्हर थ्रोची धाव सुद्धा मिळालेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकून पोहोचते आता 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. थोडासा खेळ सावरला जातोय. मोठे फटके येत नाही आहेत, पण धावफलक हलता ठेवण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलेलं आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आल्यानंतर वाटलं होतं की दडपण वाढेल, पण त्या दडपणाला व्यवस्थित पाहून आपला तो खेळ चालू ठेवलेला आहे श्रीकांत. आणि यावेळेस खेळायचा होता मागच्या बाजूला इम्प्रूव्हाइज करत असताना श्रीकांत यांना, पण मी इथे फक्त 1 धाव दीपक आणि श्रीकांत यांची जोडी. लेग बायची 1 धाव मोजली जाईल. 1 धाव वाढते. धावसंख्या पोचते आता 10 वर. सगळे 10. खूप जास्त शफल झालंय. विकेट किपर चुकले बघा. ही चूक महागात पडू शकते. बॉल लॉंग स्टॉप क्लिअर करतो आणि या धावा असतील 22च्या 4. बोनस मिळतोय टीम संघर्ष प्रतिष्ठानला. चौकार. येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो तू मुझे तुमने लगाई. येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. सिच्युएशन अंडर कंट्रोल येते संघर्ष प्रतिष्ठानच्या या चौकाराने. धावसंख्या पोचते 2 फलंदाज बाद, 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. धावा कशाही मिळू देत, धावा मिळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आता ती मेहनत सुद्धा कमी घ्यावी लागते, कारण विकेट किपर चुकले आणि बॉल वेगानं लॉंग स्टॉप एरिया क्लिअर करताना पाहायला मिळालाय. मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा मिळालेल्या आहेत टीम संघर्ष प्रतिष्ठानला. पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न दीपक यांचा फोल ठरलेला आहे. येतोय हा डॉट बॉल. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. 5 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातला संपलेला आहे. धावसंख्या 2 फलंदाज बाद, 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 2. चांगली वापसी गोलंदाज नितीन वाघेला यांच्या वतीनं पाहायला मिळते. जागा बनवून खेळल्यात. पंच करायचा होता एक्स्ट्रा कव्हरला. आकाशने तो झेल टिपला आणि दीपकचा खेळ सुद्धा संपलाय. तर का 3रा संघर्ष प्रतिष्ठान. येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो तू मुझे तुमने लगाई. येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. थोड्या अडचणी वाढलेल्या आहेत संघर्ष प्रतिष्ठान या टीमच्या, कारण जे प्रॉफिटेबल बॅटर होते
ते प्रॉफिटेबल बॅटर तितका प्रॉफिट नाही देऊ शकले. सातत्यानं आक्रमक पवित्र त्यांनी घेतला. थँक्यू डीजे. जेव्हा मी चालू झालो तुम्ही थांबायचं. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 14. 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. रुपेश पोहोचलेत आणि नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतात सचिन. वेग वाढवण्याची गरज आहे संघर्ष प्रतिष्ठान या टीमला. ती गोष्ट मान्य करायलाच हवी की सकाळचं सत्र फलंदाजांसाठी तितकं चांगलं नसतं. पण जर तुम्ही वर्षभर या मैदानात खेळताय तर या मैदानाच्या खाणाखुणा तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे. आणि मुख्यत्वे तुम्ही सकाळीच खेळता त्याचमुळे एक्सक्यूज देऊन नाही चालणार की सकाळचं सत्र आहे, आउटफिल्ड स्लो आहे आणि बरोबर बॉल नाही साईट होत. या गोष्टी आता त्या अमान्य असतील असं आपण म्हणू शकतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात सचिन. पुल करण्याचा प्रयत्न होता श्रीकांत यादव यांचा. येतोय हा डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी. म्हणजे कॅप्टनने जे सांगितलं होतं की आमचं बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे ते वक्तव्य सत्य होतं. आतापर्यंत तेच व्हायला मिळालं. जे पर्याय वापरले आहेत ते पर्याय आतापर्यंत चांगलंच काम करतायत टीम रिपब्लिक 11साठी. पण यावेळेस इन कटर होता, ओळखला आणि ऑन साईडला खेचून मारलाय. चांगला क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला पाहायला मिळालं. पण तितकंच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संदीप थोडे गडबडले, बॉल कलेक्ट केला नाही आणि म्हणून जेव्हा डीपमध्ये क्षेत्ररक्षण चुकतं अशा वेळेला फलंदाज सुद्धा त्याच गोष्टीची वाट पाहत असतात. 2 धावा वेगानं त्यांनी पळून पूर्ण केल्या. धावसंख्या 16 धावा. 3 फलंदाज बाद. परिस्थिती थोडीशी मना विपरीत चालली पण त्याला ॲडजस्ट करण्याचं काम श्रीकांत करतायत. बॉलला खेळले पुन्हा एकदा स्क्वेअर लेगमध्ये. 1 धाव पूर्ण झाले. विकेट किपर पोचले, डीपमधून क्षेत्ररक्षक पोचले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू केले होते श्रीकांत यादव यांनी पण एकाच धावेवर त्यांना थांबावं लागतंय. 1 धाव वाढते. धावसंख्या पोचते 17वर. 17 लॉस ऑफ 3. 50चा तर विचार करावाच लागेल. त्या खाली राहून नाही चालणार कारण जसजसं आपण पुढे सरकणार आहोत आउटफील्ड स्लो होईल आणि त्यानंतर फलंदाजांचा दबदबा या मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणूनच जितक्या जास्त धावा गोळा करता येतील तो प्रयत्न करावाच लागेल. त्यासाठी कुठलीच ॲडजस्टमेंट नाही आहे. तुमचा नैसर्गिक खेळ, तुमचा अनुभव, तुमचा सराव, तुमची प्रतिभा, तुमची गुणवत्ता या सर्व गोष्टींचा वापर करून ती फलंदाजी सादर करावी लागेल संघर्ष प्रतिष्ठान या संघाला. धावसंख्या 17 झाले. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ संपलाय आणि 15 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत 17. रन रेट 6.8. फुल लेंथ बॉल होता. ड्राईव्ह केलाय. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनचे बॉलवर पोचून बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. निखिल यांनी तो बॉल अडवला. थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 19 धावा. 3 फलंदाज बाद. आउटफिल्ड थोडी ओलसर आहे आणि म्हणूनच थोडी जास्त ताकद फलंदाजांना स्ट्रोक खेळण्यासाठी लावावी लागते. थोडा बूस्ट करावा लागेल तो परफॉर्मन्स संघर्ष प्रतिष्ठानला. हो यावेळेस त्यासाठी प्रयत्न केले. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. कॅच साठी कमिटमेंट केली पण ती कमिटमेंट फेल झाली. बॉल जातो स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या 4. येतोय चौकार. तेवीस धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद. 5 चेंडूचा खेळ या षटकातला संपलेला आहे. षटक चांगलं राहिलंय. तर आपण संघर्ष प्रतिष्ठान या संघाचा विचार केला तर पहिल्या बॉल जरी डॉट आला सचिन कदमचा या षटकाचा पण त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर 9 धावा मिळालेल्या आहेत. संघर्ष प्रतिष्ठानला धावसंख्या 23. रुपेश स्ट्रायकर सेंडला आहेत. पाय चालले पाहिजेत पण बॉल वाईड लाईनच्या खूप जास्त बाहेर. एक्स्ट्रा मिळते. कट करायचा होता. बॅकवर्ड पॉईंटला त्यांनी टार्गेट केलं होतं पण बॉलचा वेग चांगला आहे पण थोडा दूर राहिला आहे सचिन कदमचा हा बॉल आणि म्हणूनच आवाकाच्या बाहेर असल्यामुळे कनेक्ट नाही करू शकले. रुपेश आपल्या चांगल्या खेळाच्या आधारावर संघाची साथ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. 6 धावांवर त्यांचा योगदान पाहायला मिळते. धावसंख्या 24. 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल सचिन कदम. लेन बॉल होता. ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज केला. बॉल फ्लाय स्लिपला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते. 1 धाव. दुसऱ्यासाठी प्रयत्न होता पण पाहूया तो प्रयत्न यशस्वी केला जातोय का. तर यस आता पाहूया रेस किती धावा मिळतील. किती धावा मिळतील. 2 तर मिळाले आहेत. रिस्क घेतली आणि रिस्कचा फायदा होतो आणि आणखीन 1 धाव मिळेल का.
आणखीन एक धाव मिळेल, एकूण 3 धावा मिळाल्या आहेत. रिस्क घेतली तर तोटा होतो हे तर मान्य आहे, पण कधी कधी रिस्क घेतली तर माणूस मोठा सुद्धा होतो आणि या 3 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 27. चला आता एंड चेंज होईल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 फलंदाज बाद, 27 धावा, संघर्ष प्रतिष्ठान. I like your beauty, I like your fashion, तो जंगल काम माझी नजर एक नंबर तुझे ऊपर एक नंबर तुझे ऊपर. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. निखिल येत आहेत. 27 धावा, 3 फलंदाज बाद. एंड बदललेला आहे आणि आता पाहूया त्या बदललेल्या एंडमुळे तो खेळ अपडेट होतोय का संघर्ष प्रतिष्ठान या संघाचा. 12 बॉल्स बाकी आहेत. जसा मी उल्लेख केला होता की या मैदानात 50 तर धावा झाल्याच पाहिजेत 5 षटकांमध्ये आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा चालू आहेत. तर श्रीकांत यादव यांचा खेळ 100च्या स्ट्राईक रेटने 8 आणि रुपेश यांचा 300च्या स्ट्राईक रेटने 9. तर एक चांगला खेळ रुपेशने खेळलेला आहे आणि म्हणून त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा विचार श्रीकांत यादव यांचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, म्हणजे एंड बदलल्यामुळे 5 मिनिटं घ्याल असं नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवर निखिल वोरा, राऊंड विकेट, फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कबला ड्राईव्ह केलाय, चांगला स्टॉप 30 सर्कलच्या आतमध्ये, तितक्याच वेगानं बॉलिंग एंडला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव मिळते फक्त, धावसंख्या 28 झाले. चला न्यू स्टार आणि आयबा 11 कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत. धावसंख्या 28 झाले, 3 फलंदाज बाद. शॉट ऑफ लेन, पदलालित्य श्रीकांत थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळालेले आहेत. श्रीकांत यांचा खेळ मी जवळून पाहिला आहे. ते अटॅकिंग झोनमध्येच असतात, पण आता आज खेळपट्टी म्हणा किंवा वातावरण म्हणा किंवा आयोजनाचा दबाव म्हणा, या वेगवेगळ्या आस्पेक्ट्स आहेत ज्यावर आपण विचार करू शकतो. धावसंख्या 28. पुढचा बॉल निखिल बोरा, ओ बोल, तिन्ही स्टंप्स मोक्यात ठेवून स्कूप करण्याचा प्रयत्न श्रीकांत यांचा होता, तो फसला आणि आता चौथा धक्का. संघर्ष प्रतिष्ठान या संघाला बसलेला आहे. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय शैलेशजी महामुंडकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय दिलीपजी यादव साहेब हे देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांचा संघ सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्या वतीने देखील सहकार्य संघर्ष प्रतिष्ठानाला नेहमीच मिळत असतं आणि नेहमीच डेडिकेटेड आहे दिलीप यादवजी. म्हणजे मीरा महेंद्रच्या कुठल्याही लीग असू द्या, यादव साहेबांची टीम नेहमीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळते आणि स्वतः क्रिकेट खेळतात सुद्धा. आणि क्रिकेट खेळतात सुद्धा शैलेशजी महामुंडकर साहेब म्हणतात की आपण थोडं राजकीय प्रवासात अडकलेलो असल्यामुळे क्रिकेटपासून थोडं लांब राहिलोय, पण क्रिकेटसाठी नेहमी मी उपलब्ध राहीन, हीच भावना आदरणीय शैलेशजी महामुंडकर साहेबांची राहिलेली आहे. म्हणूनच वेळेत ते आले. या स्पर्धेचं महत्त्व ओळखताना आज जास्त सामने खेळवायचे आहेत आणि त्याचमुळे वेळेत सुरू झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्लेसमेंट शेवटच्या क्षणी मन बदललं, स्ट्रोक नाही कन्वर्ट करता आला, षटक चांगलं राहिलं. डॉट बॉल, धावसंख्येत थांबलेली आहे 28वर. आतापर्यंत या षटकात फक्त एकच धाव मिळाले. संघर्ष प्रतिष्ठान या टीमला 4 चेंडूचा खेळ संपलाय. लक्षात असू द्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करायचे तर आताच करायचे, नॉकआउट स्टेज आहे, पुन्हा मौका मिळला नाही. पाहूया तो पर्याय निवडला जातोय का. शैलेश लाड फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाही 30 असं आतमध्ये, बॉल पोचेल लॉंग ऑनला, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल आणि द्यावाच लागेल, पूर्ण करावाच लागेल आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाची वाढ होती, धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. गोलंदाजांनी आतापर्यंत कॅप्टनला निराश नाही केलं, पण फलंदाज निराश करतायत. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 पैकी 3 मोठे स्ट्रोक आले तर संघ चांगल्या स्थितीत पाहायला मिळेल संघर्ष प्रतिष्ठानचा. पुढचा बॉल राऊंड विकेटनं निखिल बोरा. स्ट्रायकरसाठी फलंदाज आहे शैलेश लाड.
स्टेप आउट होऊन खेळले. संपर्क कुठे झालाय ते आपण पाहूया. दरम्यान एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे, जी लेग बायची धाव असेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर संघर्ष प्रतिष्ठान 4 फलंदाज बाद, 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. चला, न्यू स्टारचे कॅप्टन रेडी आहेत का टॉससाठी? न्यू स्टार आणि आईबा. तू होगी 1 2 2 ओ कुड़िए 1 2 2 ओ हो गई मुंडे दी पतंगा वर्गी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू कर दिया अंग्रेजी पढ़दी किट पिट तू कर दी. लास्ट ओव्हर साठी पाहूया बॉलिंग मार्कर कोण येतात. तू कंटी बिग नवीन गोलंदाज येत आहेत. प्रितेश शर्मा का? प्रितेश शर्मा लास्ट ओव्हर साठी येत आहेत. धावसंख्या 31, 4 फलंदाज बाद. अजून एक मनासारखा धावफलक नाही आहे संघर्ष प्रतिष्ठान या संघाचा, पण या मनासारख्या धावफलकाला प्राप्त करण्यासाठी मनासारखा खेळ या पुढच्या 6 बॉलवर होतोय का पाहूया. शैलेश लाड आहेत स्ट्रायकर्स एंडला आणि रुपेश नॉन स्ट्रायकर्स एंडला. रुपेश यांनी चांगला खेळ दिलेला आहे, चांगला स्ट्राईक रेट मेंटेन केलेला आहे, चांगली मोमेंट आहे गोलंदाजाकडे. पूर्णपणे मनगटाचा वापर करून गोलंदाजी केली जाते, पण या पहिल्या बॉलवर 2 धावा मिळाल्यात. प्रितेश शर्मा यांनी 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या संघर्ष प्रतिष्ठानची 33 झाले. 33 धावा, 4 फलंदाज बाद. तेहतीस 4 फलंदाज बाद. हो, यावेळेस क्रॉस बेडेड खेळले, स्लॉक केले बॉलला. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे डीप मधून बॉलवर पोहोचतील. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो, पण तितक्याच वेगानं दोन्ही फलंदाज चित्त्यासारखे पळालेत. 2 धावा मिळत आहेत, कारण आता उरलेले 4 बॉलवर जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न संघर्ष प्रतिष्ठानच्या फलंदाजांचा आहे. म्हणूनच आता ती ऊर्जा एक्स्ट्रा यूज केली जाते, कारण आता 40च्या पलीकडे जायचंच आहे. तोच उद्दिष्ट संघर्ष प्रतिष्ठानच्या दोन्ही फलंदाजांच्या मनात आहे. धावसंख्या 35. फुल लेन बॉल होता, बॉल टर्न झाला, टप्पा पडल्यानंतर चकवा देणारा हा बॉल. फलंदाजाची गिरकी घेऊन विकेट किपरच्या दिशेनं बोल्ड झालेत फलंदाज, बाद झालेत. धक्का 5वा संघर्ष प्रतिष्ठान. Hold. पस्तीस धावा झालेल्या आहेत, 5 फलंदाज बाद आणि अजून आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष प्रतिष्ठान या टीम कडून निकेश पोहोचतायत. कधी कधी खालच्या क्रमांकावर येऊन सुद्धा वरच्या दर्जाचा खेळ देता येतो आणि पाहूया निकेशच्या वतीने आपण ती अपेक्षा ठेवू शकतोय की जर मौका मिळालेला आहे तर मग कशाला सोडायचा. संधी आहे तर त्या संधीचं सोनं करायचं. या वरच्या क्रमांकाच्या फलंदाजांनी जे काम अपूर्ण ठेवलेलं आहे ते काम आपण पूर्ण करायचं आणि पाहूया ते काम पूर्ण करण्यासाठी अप्रोच निकेश चौधरी यांचा काय राहतोय. षटक प्रितेश शर्माचं आतापर्यंत 3 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या 35, 5 फलंदाज बाद. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, जाऊ दिलंय, डोकं चालवलंय. जर मोफतची धाव मिळते तर कशाला एक्स्ट्रा एफर्ट्स लावायचे, म्हणूनच त्यांनी कुठलाच स्टान्स घेतला नाही स्ट्रोक खेळण्यासाठी. धावसंख्या 36 झाले, 5 फलंदाज बाद. 36 लॉस ऑफ 5. नेक्स्ट बॉल्स प्रितेश शर्मा ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, फायदा उचलता येऊ शकला असता, पण पाहूया धावा किती मिळतील. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी दोन्ही फलंदाज टर्न झालेत आणि फलंदाज सेफ आहेत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे सरकत आहे. आउट, फलंदाज बाद आहे. 1 धाव मिळते आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद, रन आउट. लंडन ठुमकदा ओ जदों नच पैण दी
धावसंख्या 37 झालेली आहे. धावसंख्या 37 झाले. स्टेप आउट अँड डिलिव्हर्ड टुवर्ड्स डीप मिड विकेट. शेवटच्या टप्प्यावर आले आणि कार्यक्रम केलाय धनंजय चव्हाण. पहिला षटकार संघर्ष प्रतिष्ठानसाठी सिक्सर. वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील व तुझ्यावर. थँक्यू. श्रीकांतजी काल लपवून ठेवलं होतं धनंजयला. शेवटच्या टप्प्यावर झाला ना कार्यक्रम. 6 धावा मिळालेला आहे. संजय तर प्रतिष्ठानला धावसंख्या 43. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिला षटकार या स्पर्धेतला धनंजय यांच्या नावावर. आणखीन एक येईल का? आता अपेक्षा वाढल्या आहेत. धावसंख्या 43. पुढचा बॉल प्रितेशचा. पुढे सरकून खेळल्यात. जवळपास स्वीप केलंय. 1 हँडेड स्वीप. बॉल मिड विकेट. काऊ कॉर्नरला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी पळत आहेत पण तिसरी धाव मिळणार नाही. 45 धावा झालेल्या आहेत पहिल्या 5 षटकांमध्ये. जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे रिपब्लिक 11 या संघासोबत. 30 चेंडू 46 धावांची गरज. चला टॉससाठी या न्यू स्टार आणि आयबा 11. चल जाऊ बाजारी. वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील व तुझ्यावर. थँक्यू. चला न्यू स्टारचे कॅप्टन आणि आयबा 11चे कॅप्टन आहेत. न्यू स्टारचे कॅप्टन या. तर महादेव बॉईजचे दिलीपजी यादव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. न्यू स्टारचे कॅप्टन आलेत आणि आयबाचे सुद्धा कॅप्टन आलेत. मैं आपसे हिंदी में बोलूंगा, इंग्लिश में बोलूँ? चलिए दिलीप जी आइए. टॉस होगा. हेड और टेल तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देईल? चल न्यू स्टारचे कॅप्टन देतील कॉल. हेड्स इज अ कॉल अँड हेड्स इट इज. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? मीच टॉस जिंकणार आहे. माझ्याशी हिंदीत बोला. टॉस जीता आपने. आपका डिसीजन क्या होगा? सर बॉलिंग करना चाह रहे हैं हम लोग. बॉलिंग करना चाह रहे. सुबह का सत्र है. सुबह के सत्र में बॉलिंग चुननी चाहिए लेकिन जो गेंदबाज है जिस पर हम भरोसा कर सकते उनके कुछ नाम आप बोल सकते हैं. सर मेरे पास भोला, सनी, चंदन भाई, सूरज, मेरे पास अच्छे अच्छे बॉलर है क्योंकि सब इसी में खेलते हैं अपने ग्राउंड में ही. होम ग्राउंड है समझिए सर. होम ग्राउंड है और लगभग पूरे साल यहाँ पे टूर्नामेंट्स होती रहती है. तो पिछले साल आपके टीम ने कितनी टूर्नामेंट जीती है? सर हम लोग यहाँ इससे पहले भी हम लोग का टूर्नामेंट हुआ था संघर्ष का. उसमें भी फर्स्ट प्राइज है हम लोग मारे थे हैं. उससे पहले एक और टूर्नामेंट उसमें भी सेकंड हम लोग लेके आए थे दोनों. तो मेरे नोटपैड में मैं लिख के रखूँ कि इस बार भी आप जीतोगे? जी जी हाँ पूरा फुल कोशिश है कि ये भी जीतने का. आयबा चॅलेंज एक्सेप्ट करताय का तुम्ही? चालेल. नक्कीच यांचं चॅलेंज आपण स्वीकारू आणि आम्हाला जसं पाहिजे होती फलंदाजी. धन्यवाद धन्यवाद मित्रमंडळी. जसं आम्हाला फलंदाजी पाहिजे होती त्याच प्रकारे भेटली आहे. टॉस हारून जिंकून काय आमच्याच बाजूचा निकाल लागलाय. तर मग तुमच्या संघात बाहुबली कोण आहे जो हे नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण पार करेल? आमचा बाहुबली म्हणजे विशेष हनुमान करण आडे. शॉट मारतो आडे तेडे. खतरनाक. याला कॉमेडीला बसेन मी माझ्या बाजूला. अभिनंदन. चला नाणेफेक जिंकून न्यू स्टारने क्षेत्ररक्षण निवडलेलं आणि आयबा 11ला करायचे फलंदाज. धन्यवाद दिलीपजी. आपण मुख्य मंचावर बसून घेऊ शकता. पुढील आवाज आपण ऐकणार आहोत मिस्टर अमर सकवाळ यांचा, जे ठाण्यातल्या क्रिकेटमध्ये त्यांचा देखील मोठा रोल राहिलेला आहे. समालोचक म्हणून त्यांनी देखील कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. तर आवाज ऐकूया पुढील डावामध्ये मिस्टर अमर सकवाळ यांचा. स्टे ट्यून ऑन युनिक लाईव्ह. आपण पाहताय संघर्ष प्रतिष्ठान चषक. चल जाऊ बाजारी. हे 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 चल ग पारू आईली हिरो कर.
च्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान चषक 2026 पर्व 7वा आहे या स्पर्धेचं आणि आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहेत संघर्ष बॉयज तर दुसऱ्या बाजूला आहेत रिपब्लिक 11 अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. विनंती आहे रिपब्लिक 11 आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. लवकर या. तुमचे जे बॅटर आहेत त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण की युनिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं नाव इथे मेन्शन करणं अनिवार्य आहे. दरम्यान मॅचला होते सुरुवात. पहिला डाव समाप्त झालाय. धावसंख्या पहिल्या डावामध्ये लगावले धावफलकावरती संघर्ष 11 या टीमने 45 धावा धावफलकावरती लावल्या. 46 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे रिपब्लिक 11 या टीमला. सर्वांचं सहर्ष स्वागत. मी समालोचन सुरुवात करण्याआधी माझ्या काही दरबारा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत मी अमर सकपा तुम्हा सर्वांचं संघर्ष प्रतिष्ठान चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सर्व क्रीडा रसिकांचं त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं आणि आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपक सज्ज झालेत तर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. ग्लॅस्टन आणि निखिल ही जोडी. या वेळेला दुसरा चेंडू होता समोरच्या दिशेने उडवलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय या इनिंग मधील पहिला चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. एक षटक हे पॉवर प्लेचं आहे. 5 षटकांची ही मॅच आहे आणि पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण गोलंदाजी मार्गवरती दीपक यांना पाहतोय. स्ट्रायकिंगवरती ग्लॅस्टन पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर मात्र एक चांगला फटका बॅटर ग्लॅस्टन यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना धावफलकावरती धावा 4 ने अकाउंट ओपन केलंय. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत परंतु यावेळेला तिथे आहे क्षेत्ररक्षक. होतीये चुकी आणि झेल देखील तिथे सुटलेला आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच. हे तर क्रिकेटचं मूळ गुणसूत्र आहे मित्रांनो. सकाळचं सत्र आहे. विकेट जर पाहिली तर थोडीशी स्लो पाहायला मिळते. आउटफील्ड खूप थोडी स्लो आहे आणि पहिल्याच इनिंग मध्ये डबल 46 धावांचा इथे पाठलाग करण्यासाठी उतरलाय. तुमच्याकडे जर पॉकेटमध्ये जर पैसे कमी असतील आणि जर तुम्ही खर्च खूप प्रमाणात करत असाल तर त्याचा मात्र तुमच्या जीवनावरती जीवनावरती मात्र त्याचा परिणाम नक्की होतो. आणि इथे देखील धावसंख्या जी आहे ती कमी प्रमाणात आहे आणि त्यात जर तुम्ही अशा जर गोष्टी करणार तर मात्र तुमच्या संघासाठी परिणामकारक ठरू शकतात. तर 2 धाव मात्र इथे कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 7 वरती गेले. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीपक यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्ले राईट हँड आणि लेफ्ट हँड बॅटर अशी ही जोडी मात्र मैदानामध्ये खेळ करण्यासाठी उतरली आहे ती रिपब्लिक 11 या टीम कडून. दरम्यान डावकुराचे बॅटर निखिल ओरा यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पाहूयात निखिल ओरा कशा पद्धतीने सामना करतील दीपक यांचा. यावेळेला पहा फुलटॉस होता. अतिशय वेगाने बॅटचा फ्लो ओपन गेला होता परंतु बॅट अँड बॉलचा मात्र काही संपर्क झाला नाहीये. खराब चेंडू होता त्याचा समाचार घेऊ शकले नाहीयेत तर थोडेसे नाखुश जरूर असतील कारण की क्रिकेटमध्ये फुलटॉसला स्थान नाहीये मित्रांनो. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये फुलटॉस हाताळला जातो तो सीमारेषेच्या बाहेर जाताना आम्ही पाहिलाय परंतु इथे नशिबाने साथ दिली आहे.
यावेळेला स्लोअर वन गती परिवर्तन, चेंडू हवेमध्ये डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, पकडला जातोय झेल आणि फलंदाज निखिल ओरा यांचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 1, विकेट डाऊन. निकेश तिथे आपल्याला लीप मध्ये पाहायला मिळाले. अगोदर लॉंग ऑफ मध्ये एक झेल मात्र सोडला होता निकेशाने, परंतु यावेळेला कोणतीही चुकी केली नाहीये. यावेळेला एक चांगला झेल पकडत असताना ओरा यांचा मात्र खेळ इथे समाप्त झालाय. तुमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, विनंती आहे. जे सर्व टीम असतील तुमचा 12वा खेळाडू मॅच चालू असण्याआधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. लक्षात असू द्या. एक मोठी भव्य दिवस स्पर्धा आहे, मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी संघर्ष प्रतिष्ठान चषक 2026 आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. संदीप वन डाऊन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. पाहूयात संदीप आता कशा पद्धतीने खेळ करतील. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. आता समीकरण जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. टार्गेट सेट केलं आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. दरम्यान आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती आनंद कदम आलेत, एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. यावेळेला मात्र पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या मागे धावत होते, परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये परत असताना तिथे मात्र 2 धाव कंप्लीट केल्यात. प्रयत्न खूप चांगला केला गेला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक आले होते लॉंग ऑफ लॉंग बॉल मधून, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हा राहिला आणि तिथे मात्र 2 धाव कंप्लीट करत असताना धावसंख्या 2 ने पुढे सरकवली रिपब्लिक 11 टीमची 9 धावा. स्ट्रायकिंग मध्ये आपण पाहतोय चेतन यांना, तर नॉन स्ट्रायकिंग मध्ये नवीन बॅटर संदीप पाटील आपण पाहू शकतोय. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आनंद कदम सज्ज होत आहेत. वैयक्तिक कोट्यातील संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. दरम्यान हा चेंडू यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस, परंतु काय चेंडू टाकलाय पहा गोलंदाज आनंद याने. नेहमीच व्हेरिएशन चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले जातात, तर कधी स्लोअर वन, कधी यॉर्कर, कधी शॉर्ट पीस, असे वारंवार चेंडू गोलंदाज आनंद यांच्या माध्यमातून हाताळले जातात. दरम्यान पुन्हा एकदा आनंद सज्ज होत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॅट अँड पायाच्या मधून खेचून मारण्याचा प्रयत्न होता चेंडूला, परंतु तिथे 1 धाव कंप्लीट होतीये. एकेरी धावेने मात्र एक धावसंख्या पुढे सरकते. ती धाव फलकावरती 1 गडी बाद 10. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक धावफलकावरती सजवला गेलाय. दरम्यान खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आनंद यांची. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने ही भव्य दिवस स्पर्धा दरवर्षी सातत्याने पूर्ण होते आणि 7वं वर्ष आहे ह्या स्पर्धेचं. तब्बल आजच्या दिवसामध्ये आपल्याला 8 संघ हे ग्रामीण गटातील खेळताना पाहायला मिळतील. तर उद्याच्या 8 संघांमधील आज हे 2 संघ आपल्याला 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान ह्या वेळेला हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू कव्हर्स मध्ये खेळायचा होता, परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय थर्डमॅन रिझन मध्ये. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होते, तिथे 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होते. 1 गडी बाद 11 धावा. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आनंद यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न केले दिले जात नाहीयेत फलंदाजांना. तर बॅटा पुढील चेंडू यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साइडला खेळले. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, डीप मधून फेकी खूप चांगली आहे. पहा कलेक्शन देखील खूप चांगलं होत आहे. 1 स्टेप पुढे गेले आणि यस फिंगर गोज अप, विकेट डाऊन.
थँक्यू. ग्लॅस्टन सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि खूप चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न ग्लॅस्टन यांच्याकडून केला जात होता, परंतु एक अचूक थ्रो डीप मधून पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रुपेश यांच्या माध्यमातून तो जे तिथे थ्रो केला गेला आणि खूप चांगलं कलेक्शन यष्टांच्या मागे पाहायला मिळाले. यष्टीरक्षक धनंजय यांच्या माध्यमातून मात्र ती रनआउटची विकेट तिथे कंप्लीट केली गेली. खूप चांगला थ्रो रिले थ्रो पाहायला मिळाला आणि चांगला कलेक्शन देखील धनंजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत नितीन, तर नॉन स्ट्रायकिंग वरती आपण संदेश पाटील. दोन्ही आता हे जे बॅटर आहेत हे मात्र नौके बॅटर आहेत. कुठे ना कुठे थोडासा आता दबाव असेल. 2 गडी बाद 12 धावा, शेवटचा चेंडू येणे शेष. या षटकातील आनंद सज्ज होत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा सफल होऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. असं वाटलं होतं की मागे यष्ट्यांच्या झेल सुटलाय की काय, परंतु तिथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 देखील इथे समाप्त. धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 12. जिंकण्यासाठी अजूनही समीकरण पाहिलं तर आवश्यकता आहे ती 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 11.50 वरती आता जाऊन पोहोचलाय. म्हणजेच प्रत्येक षटकामागे जवळपास तुम्हाला 12च्या सरासरीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत. तब्बल 46 धावसंख्येचा पाठलाग करत होता तो रिपब्लिक 11 संघ, परंतु आता ही मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. जो चांगला खेळ मैदानामध्ये दाखवेल तो संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार हे निश्चित आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जितू आलेत. 5 बॉलर आहेत का 2-1 आहे? 5 बॉलर म्हणजे 4 बॉलर म्हणजे 1 ओव्हर 2 टाक 2 ओव्हर. जितू गोलंदाजी मार्कवरती आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड करून पाहूयात 18 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 34 धावांची. काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या 18 चेंडूमध्ये पाहूयात. थोडेसे फंबल झाले तर गोलंदाज त्यांच्या रनअप मध्ये पंच सांगतायत की इट इज अ डेड बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज जितू सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी 3रं षटक हाताळण्यासाठी आलेत. पाहूया जितू कशा पद्धतीने कारनामा करतायत. यावेळेला कुटपाचा बॉल होता, ऑन साइडला खेळले, डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे, बॅकअप केलंय दुसऱ्या खेळाडूला आणि चांगला पिकअप अँड थ्रो, परंतु 2 धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. ती धाव फलकावरती 14. चांगलं कोऑर्डिनेशन मात्र दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते. आणि जेव्हा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं असतं ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला दोन्ही बॅटरमध्ये कम्युनिकेशन देखील असणं गरजेचं असतं. संवाद यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे लगेच 2 धाव कंप्लीट होत आहेत. दरम्यान पुढे चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने खेळले तर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव कंप्लीट होईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत संघर्ष प्रतिष्ठान टीमची पाहायला मिळाली. मोठे फटके खेळायला भाग चेंडू टाकले नाही आहेत असं मला काय हरकत नाही. फक्त एकच चौकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये आला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने अक्षरशः रिपब्लिक 11 टीमला पकडून जखडून ठेवलंय. दरम्यान यावेळेला कुटपाचा बॉल ऑन साइडला हलक्या त्याने खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहा अतिशय वेगाने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळाले. निकेश होते तिथे आणि निकेश यांच्याकडून मात्र खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी 1-1 धाव खूप महत्वाची आहे हे संघर्ष प्रतिष्ठान टीमला माहिती आहे, परंतु रिपब्लिक टीमला देखील आता कमबॅक करावा लागेल, कारण की मॅच थोडीशी दूरवरती जाते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. तर यावेळेला पुन्हा एकदा स्टेप अडाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला जितू यांचा. पुन्हा एकदा एकच सिंगल घेतली जाते. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि मैदानामध्ये देखील तसंच खेळ रिपब्लिक 11 टीम कडून देखील पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर कडून पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला स्टेप डाऊन खेळले समोरच्या दिशेने गॅप मध्ये आहे चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. मजबूत लागला.
मित्रांनो, मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, माहिती आहे, परंतु त्याबरोबर स्वतःला देखील जपायचं आपण. दोन हात समांतर दाखवत आहेत. ही धावा अवांतरची ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या अतिरिक्त स्वरूपात ऍड होत असताना 2 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. 13 चेंडू 24 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती रिपब्लिक 11 टीमला. दरम्यान शेवटचा बॉल अजून येणं बाकी आहे. जितू थोडेसे महागडे ठरले. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेला बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, परंतु 2 धाव घेऊनच समाधान राहावं लागेल दोन्ही बॅटरला. षटक क्रमांक 3 देखील इथे समाप्त झालेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 24 धावा जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. म्हणजे जो रिक्वायर्ड 12 वरती होता त्याला 1 ने कमी केलाय. आता प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत.
मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. जर चांगली गोलंदाजी झाली तर क्षेत्ररक्षण करणारा संघ नक्कीच पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जर फलंदाजी जर चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली तर नक्कीच रिपब्लिक 11 संघ हा देखील पुढील फेरीमध्ये जाणार हे निश्चित आहे. परंतु त्यासाठी चांगला खेळ मैदानामध्ये दाखवणं गरजेचं आहे. पाहूयात काय घडतंय काय बिघडतंय या येणाऱ्या 2 षटकांमध्ये. आणि 3 षटकानंतर एंड देखील चेंज होणार असे आमचे गुणलेखक सांगतात. स्पर्धेचे काही नियम आहेत, नियम व अटी. पहिले 3 षटक आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून टाकले जातील. त्यानंतरचे 2 षटक कोणता एंड? तो एंड कोणता आहे? तो एंड कोणता आहे? मीरा रोड. मीरा रोड एंड कडून तुम्हाला पुढचे 2 षटक टाकावे लागतील. आपला कॉमेंट बॉक्स ठीक आहे ना? आपण तो तिकडे मीरा रोड अपोजिट आहे. पाहूयात 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 22 धावांची. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज आनंद कदम ज्यांनी वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं होतं आणि 5 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आता वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. तर संघासाठी 4थं षटक मार्गस्थ. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकतोय संदेश पाटील वैयक्तिक 5 धावांवरती खेळतायत तर नितीन वाघेला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती 7 धावांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. पाहूयात काय घडेल काय बिघडेल या येणाऱ्या 2 षटकांमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल करताना यष्टीरक्षकाच्या मागे श्रीकांत यांना आपण पाहतोय. स्वतः कर्णधार आहेत आणि ह्या संघाची बांधणी श्रीकांत यादव यांनीच केलेली आहे आणि नेहमीच सातत्याने ह्याच मैदानावरती ह्याच विकेटवरती सकाळचा सराव यांच्याकडून केला जातो. याच विभागातील हे सर्व खेळाडू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या संघर्ष प्रतिष्ठान मंडळाची स्थापना देखील त्यांच्या वतीने केली गेली. किती वर्ष आहे रे तुमचं मंडळाचं? मंडळाचं 14 वर्ष कंप्लीट झाली आहेत आणि एक मोठं मंडळ आहे आणि त्यांच्या वतीने ही भव्य दिव्य स्पर्धा नेहमी सातत्यपूर्ण पार होताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू आनंद कदम यांचा. यावेळेला पहिला चेंडू पायाचा उपयोग केला. एक स्टेप पुढे आले. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. पकडलाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. रिक्वायर्ड 100 थोडासा वाढतोय आणि त्यासाठीच मात्र संदीप यांच्याकडून मात्र प्रयत्न केला गेला होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु तो फटका फसला. चेंडू हवेमध्ये राहिला आणि एक चांगला झेल पकडत असताना 3 गडी बाद 24 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर संजीव चव्हाण यांना आपण पाहतोय. नवीन बॅटर आलेत. छोटा पॅकेट बडा धमाका नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल का? पाहूयात संजीव यांच्याकडून. मॅच थोडीशी दूरवरती गेली रिपब्लिक 11 टीमची, परंतु प्रयत्न केले तरी देखील ही मॅच मध्ये कमबॅक करू शकतो बॅटिंग करणारा संघ, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेला स्विंग अँड मिस टप्प्यानंतर अँगल बनवला होता चेंडू टाकताना आनंद याने आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि आनंद कदम नक्कीच माझ्याबरोबर हे ठाण्यात राहतात आणि सातत्याने दर रविवारी ह्या मैदानावरती ठाणा टू भाईंदर असा प्रवास करून प्रत्येक रविवारी ते इथे खेळण्यासाठी येतात आणि एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि जबाबदारी जी दिली होती गोलंदाजीसाठी ती जबाबदारी आतापर्यंत चोख पूर्ण केली. यावेळेला बॅटन पायाच्या मधून चेंडू उडवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला पिकअप अँड थ्रो. सिंगलला डबल कन्वर्ट करून देत नाही आहेत. ही एक जमेची बाब आहे संघर्ष प्रतिष्ठान टीमची. आतापर्यंत खूप चांगलं क्षेत्ररक्षण संघर्ष प्रतिष्ठानकडून जायलंय आणि परिणामी आपण पाहतोय रिपब्लिक 11 हा संघ 3 गडी बाद 25 धावांवरती आतापर्यंत पोहोचू शकलाय. अजूनही आवश्यकता आहे ती 9 चेंडू 21 धावांची. गोलंदाजी केली 30 मध्ये 46 करायच्या होत्या आणि आता ते समीकरण 9 चेंडूंमध्ये तुम्हाला 21 करायचे आहेत. म्हणजे कुठे ना कुठे या महागड्या जमान्यामध्ये खर्च कमी केलाय गोलंदाजाने असं मला हरकत नाहीये.
यावेळेला स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने उडवलाय स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. हम दिल से आते हैं लेकिन थेट आते हैं. येतोय बिग हिट षटकार. थँक्यू. कधी मॅच संघर्षाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते तर कधी रिपब्लिक 11च्या बाजूने जायला पाहायला मिळते. धावसंख्या 3 गडी बाद 31. जिंकण्यासाठी 8 चेंडू 15 धाब्यांची गरज. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. यावेळेला हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता. लेंथूरची मागे टाकली होती. फलंदाजाला चेंडू समजलाच नाहीये. पुढे जाऊन खेळू की मागे जाऊ असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर त्या दोन्ही गोष्टी कामाच्या नसतात. आणि मैदानामध्ये देखील बॅटर नितीन यांच्याकडून आपल्याला तसंच पाहायला मिळालं की फ्रंट फुटवरती जाणार की बॅकफुटला जाणार यामध्ये विचार करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू यष्टीरक्षकाकडे जाऊन विसावला. डॉट बॉल. दरम्यान शेवटचा बॉल. यावेळेला लेग एसटीच्या बाहेर सोडून दिलाय चेंडूला. पंच पुन्हा एकदा सांगतायत हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. आनंद कदम यांना. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकत असताना 3 गडी बाद 32 धावा धावफलकावरती. 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 14 धाव्यांची गरज आहे रिपब्लिक 11 टीमला. पाहूयात यावेळेला पुन्हा एकदा स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे पहा. चपलाई दाखवण्याचा प्रयत्न होता श्रीकांत यांचा परंतु पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये आले. यष्ट्यांना चेंडू लागला. लगेच सिंगल कंप्लीट झाली आणि षटक देखील इथे समाप्त झालंय. 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 3 गडी बाद 33. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धाब्यांची गरज. पाहूयात जशी हवी होती तशी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या पहिल्याच मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान आहे तर दुसऱ्या बाजूला रिपब्लिक 11. 6 चेंडू आणि 13 धावा. कोणता संघ हा या मॅच मधून विजय होणार याच्या नजरा मात्र प्रत्येकाच्या लागल्यात. कारण की दोन्ही संघ याच मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करतात आणि नेहमीच एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. त्यांना माहिती आहेत कोण कशा पद्धतीने खेळतो आणि आपला खेळ दाखवतो. त्यामुळे ही मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. पाहूयात. आणि मैदानामध्ये पंचांना विचारल्याशिवाय कुणीही ड्रिंक घेऊन जाणार नाहीये. तुम्हाला बॅट चेंज करायची असेल ड्रिंक्स द्यायची असेल तर तुम्हाला पंचांना विचारायला लागेल. लक्षात असू द्या अन्यथा त्यासाठी देखील पेनल्टी आहे. दरम्यान 6 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत गोलंदाज. प्रमोद शेवटचं षटक टाकण्यासाठी पाचारण केलं गेलंय. पाहूयात 6 चेंडू 13 धावा डिफेंड करणार की त्या पूर्ण होणार. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत नितीन वाघेला. वैयक्तिक 13 धावांवरती खेळतायत ज्यामध्ये एक षटकार देखील नितीन यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. तेच नितीन स्ट्रायकिंग एंडवरती तर गोलंदाजी मार्कवरती आहेत प्रमोद. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संजीव चव्हाण. पाहूयात क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात. यष्टीरक्षक पूर्णपणे ऑन साइडला 5 तर ऑफ साइडला 4 असं क्षेत्ररक्षण विखुरलंय. पाहूयात प्रमोद काय करतायत येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. दरम्यान पहिला चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढला. लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला पिकअप अँड थ्रो पहा. रनआउटची संधी आहे आणि यस संजीव दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे रनआउटची विकेट जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 4 फलंदाज बाद. थँक्यू. परंतु मैदानामध्ये काय घडलंय पहा. नितीन वाघेला हे बाद होत आहेत कारण की दोन्हीही फलंदाज क्रॉस झाले नव्हते आणि त्यासाठी मात्र नितीन वाघेला हे नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद दिले अंपायरने आणि एक मोठी विकेट म्हणावी लागेल संघर्ष प्रतिष्ठान टीमसाठी. कारण की नितीन वाघेला चांगल्या फॉर्म मध्ये होते. असं वाटत होतं की मॅचच्या दिशेने वाटचाल करून देतील का आणि पहिलाच चेंडूवरती मात्र फटका चांगला खेळले होते आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये
फलंदाज नितीन वाघेला बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. आकाश तर स्ट्रायकिंग मध्ये संजीव असतील. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती 5 चेंडू आणि 12 धाब्यांची. प्रमोद वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जातोय. डीप स्क्वेअर लेग, एक मिड ऑन, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर असे 5 क्षेत्ररक्षक सजवलेत ते प्रमोद यांनी, कारण की मॅच खूप महत्वाची आहे. दरम्यान पुढे चेंडू या वेळेला पॅड पायाच्या मधून चेंडू यष्टिरक्षकाकडे गेला. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच सांगतायत इट इज अ वाईड बॉल. हा चेंडू प्रमोद यांना पुन्हा टाकावलाय. वाईड +1, 2 धावा ऍड होतात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. आता मॅच मध्ये आता रंगत वाढते. 5 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. एका बाजूला आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान संघ आहे क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या बाजूला रिपब्लिक 11 फलंदाजी करताना आपणास पाहायला मिळतोय. कोण जिंकणार ही मॅच पाहूयात. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट केलाय. गॅप मध्ये चेंडू होता. कवच क्षेत्र पूर्णपणे खाली ठेवलं होतं, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रोक मध्ये क्षमता चांगली नव्हती. जर प्रॉपर टायमिंग झालं असतं तर मात्र गॅप शोधत असताना हा सीमारेषेच्या दिशेने चेंडू जाऊ शकला असता, परंतु शॉर्ट पॉइंट्स मध्ये क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूला फील्ड केलाय. 1 धाव घेतली गेली. 37 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. पाहूयात संजीव तो मोठा फटका लगावणार की प्रमोद त्यांना थांबण्यासाठी यशस्वी ठरणार. पाहूयात. दरम्यान यावेळेला आखुटापाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू येतोय फाईन लेग रिजन मध्ये. डीप स्क्वेअर लेग मधून मात्र क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळतात. पाहूयात रनआउटची संधी आहे आणि मैदानामध्ये डबल ट्रिपल मध्ये देखील कन्वर्ट करतायत. काय क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानामध्ये. जर तुमच्याकडून मोठे फटके येत नसतील तर सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये देखील कन्वर्ट करतायत त्या दोन्ही बॅटर. आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकली आहे. 4 गडी बाद, 40 धावा. 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय आकाश खारकर नवीन बॅटर मैदानासाठी आलेत. पाहूयात आकाश काय करतील. येणाऱ्या 3 चेंडूंवरती एका मोठ्या फटक्याची गरज आहे. सिंगल डबल धावसंख्या घेऊन धावसंख्या पुढे सरकवतील की एक मोठा फटका लगावून मॅच फिनिश करतील की प्रमोद त्यांना जखडून ठेवतील. पाहूयात. तर चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. एकच धाव घेतली गेली जाते आणि एकेरी धावेने मात्र सभा धावा लागतंय. धावसंख्या पुन्हा एकदा बदल. 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. पहा मित्रांनो कशा पद्धतीने मॅच आहे. मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि तुमचा बॅटचा फ्लो कशा पद्धतीने येतोय ते देखील खूप गरजेचं असतं. फलंदाजाला पाहिलं तर गॅप मध्ये चेंडू खेळायचा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नव्हते बॅटर आकाश आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे. 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. पाहूया आता प्रमोद यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. प्रोटेक्शन मागून होत आहे. बॅकअप केलं जात आहे आणि 2 धावेने मात्र धावसंख्या ही पुढे सरकली आहे. कंपल्सरी चेस हे स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 1 चेंडू 3 धावा तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. जर तुम्ही 2 धावा देखील केल्या तरी देखील तुम्ही एका रन्सने मात्र पराभूत होऊ शकतात. पाहूयात. 1 चेंडू म्हणजेच जवळजवळ तुम्हाला इथे चौकार लगावायचा आहे. पाहूयात मैदानामध्ये कशा पद्धतीने चित्र पाहायला मिळत आहे. शेवटच्या ओव्हर मधील शेवटच्या बॉलवरती ही पहिली मॅच पाहायला मिळते. 1 चेंडू 3 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो दोन्ही टीम साठी, कारण की ही मॅच कोणताही संघ जिंको परंतु जिंकेल ते मात्र फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. यावेळेला स्विंग अँड मिस. संजीव हा चेंडू मिस करतायत आणि संघर्ष प्रतिष्ठान संघ ही मॅच मात्र आपल्या नावावरती करतोय. काय मॅच रंगली आहे. वेल प्लेड बोथ टीम्स. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. आणि नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. न्यू स्टार आणि ऐबा 11 अशी नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूयात ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे. आमचे गुणलेखक किरण स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय